आज परिवर्तनी एकादशी असल्यामुळे पंढरपुरात विठ्ठल दर्शनाकरता भाविकांनी मोठी गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। सकाळपासूनच विठ्ठलाच्या दर्शनाची रांग ही जवळपास 4 ते 5 किलोमीटर लांब गेलेली देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर बघितलं तर प्रदक्षिणा मार्ग असेल, मंदिर परिसर असेल, चंद्रभागेचं वाळवंट असेल, सगळं हरिनामाच्या जयघोषाने दुमदुमून गेलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। आजच्या परिवर्तनी एकादशीचं असं तर व्रत हे विशेष महत्त्व मानलं जातं। आजची परिवर्तनी एकादशी केल्यामुळं भाविकांच्या खरं तर पापाचा अंत होतो आणि मोक्ष प्राप्त होतो अशी श्रद्धा आहे। त्याचबरोबर आजचं हे जे व्रत केलं त्यामुळे भाविकांना सुख शांती समाधान देखील लाभत असते। आजच्या व्रताचे विशेष महत्त्व म्हणजे विठ्ठल हा विष्णूचाच अवतार आहे आणि विष्णूच्या अवतारामध्ये वराह अवताराची जर पूजा केली तर भाविकांना सुख शांती मिळते असं देखील मानलं जातं। त्यामुळे भाविकांनी पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनाकरता मोठी गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर गणेश उत्सव सुरू असल्यामुळं अनेक मंडळांनी आज खरं तर फराळाच्या वाटपाचं देखील आयोजन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत आजच्या ह्या गर्दीमुळं मंदिर प्रशासनानं चोख अशी भाविकांची व्यवस्था केलेली आहे। त्याचबरोबर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासन देखील सज्ज झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत आज हरिनामाच्या जयघोषाने अख्खी पंढरी नगरी दुमदुमून गेलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। विठ्ठल मंदिर परिसरातून कॅमेरामन जगदीश सर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।